आपण एक आयडिया करूया, आपण भक्तीला बोलूया की ब्लॉगची सुरुवात कर। अमर अकबर अँथोनी, ह्याच्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे लागेल चेहऱ्यावर। बसून घ्या। इकडे एक हार्ट आहे, ब्लॉग साठी सुद्धा एक नवीन कॉन्टेंट मिळालंय। सगळ्या लॉक्सनी बनवलंय टेबल वेल्डिंग करून, फिश सोडून बाकी सगळं आम्ही खाऊ। आणि हा नाईट व्ह्यू, उंच असा CN टॉवर। नमस्कार, गुड मॉर्निंग, स्वागत करतो तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। शुक्रवार आहे आणि आज आम्ही चाललो आहोत पुन्हा एकदा टोरंटो आणि नायग्रा ट्रिपवर। पण ह्यावेळीस पुन्हा तेच रिपीट करणार, जे ओटाव्याचा व्लॉग होता तेच सांगतो। ह्यावेळीस कंपनी दुसरी आहे, सो मजा एवढीच येणार आहे। आणि आपण एक आयडिया करूया, आज आपण काय करूया, आपण भक्तीला बोलूया की ब्लॉगची सुरुवात कर आणि बघू ती कशी करते। ओके, आले आहेत एक जबा जब जमा होती नो, अमर अकबर अँथोनी। भक्ती सुरुवात करायची, मी केली नाही सुरुवात। बोल, मी आल्यानंतर काय सुरुवात करायची, बोल ना काय। अरे बोल। नमस्कार, आज संकेत स्टार्ट नाही करत आहे ब्लॉगचा, मी स्टार्ट करते ब्लॉगला। तर आज आम्ही पुन्हा एकदा चाललोय, ह्या इयरची 3rd ट्रिप टू टोरंटो। यावेळेस मम्मी आणि श्रुती आले, तर त्यांना टोरंटो नायग्रा दाखवायला चाललो। तर तुम्ही पण चला आमच्या बरोबर, पुन्हा सेम प्लेसेस व्हिजिट करूया। आता उबर बुक करूया। चांगली केली सुरुवात, दररोज करू शकते। आणि आमची उबर आली, बॅग भरतात पोरी। 5 मिनिटाचा रस्ता आहे। हो। A few moments later. सो ही आमची मेगा बस आहे आणि या ज्या नंबरवाल्या सीट आहेत त्या रिझर्व आहे। तर इकडून बसायला खूप धमाल येते। कसं वाटतंय जायला? सध्या झोप येते भरपूर। 4ला उठलोय, पण छान वाटते। बस पण नवीन आहे जरा काहीतरी। येस, झोपा मस्त। तुला कसं वाटतंय? झोप आता झोप नाही लागणार, थोड्या वेळाने लागतो। आता ब्रेक झालाय, साधारण 8-9 3.5 तासांनी थांबलोय आम्ही किंगस्टनला। आता इकडे टीम हॉर्टन आहे, तिकडे आम्ही कॉफी प्यायलो। मागच्या वेळी गडबड झालेली, मागच्या ऍक्च्युली बस लेट झाली आणि ह्यांचा डिपार्चर टाइम तोच असतो, त्यामुळे 10 मिनिटात आम्हाला जावं लागलेलं। आणि मग आम्हाला ना जर खायला मिळालेलं ना कॉफी, पण आम्ही धावत धावत आणलेली। आज आम्ही पूर्ण तयारीने आलेलो, सँडविच वगैरे सगळं भरून। आणि आज बस एकदम लवकर पोचली आणि त्याने सांगितलं अर्धा तास आरामात थांबा। तर आता सँडविच तर आहेत, आरामात बसून कॉफी वगैरे प्यालो। भक्ती आणि श्रुती मला वाटतं काहीतरी इन्स्टासाठी रील बनवत आहेत, तर आता जातो आतमध्ये। 5 hours later. पोचलो आहोत आम्ही युनियन स्टेशन। आता इकडून मेट्रोचा पास घेणार आणि त्याच्यानंतर हॉलिडे मध्ये चेक इन, आणि हॉलिडे मध्ये चेक इन झाल्यावर दुसरी इन्फ्लुएन्सर जागी होणार आहे। आता ती झोपलेली, तिचा लुक हा आहे, रिअल श्रुती ही आहे। ह्याच्यानंतर प्लास्टर ऑफ पॅरिस वगैरे लागेल चेहऱ्यावर। हे चुकीची झालीस बघते तू, शाबाश, नशीब। आणि आता आम्ही TTC च्या तिकीट काढतोय, 2 राईड्स, 4 क्वांटिटी आहे ना, बरोबर आहे। बसून घ्या। पोचलो आहे कॉलेज स्टेशनवर आणि आम्ही राहणार आहोत हॉलिडे इन टोरंटो डाऊनटाऊन सेंटरमध्ये। सो इथे आम्ही 3 महिन्यामध्ये दुसऱ्यांदा येतोय आणि अशाच आमच्या अजून ट्रिप होऊ दे, सो दॅट मी तुम्हाला चांगले कंटेंट दाखवू शकेन। आणि आले आहेत लुक टू मी पण करणार जलवा। मला वाटलं चेंज करतोय, नाही चेंज नाही, नंतर ब्लू। चला प्रेस्टो कार्ड, फोन सॉलिड आहे। आणि आता आम्ही चाललो आहोत CN टॉवर आणि टोरंटोची सफारी। युनियन स्टेशनला आलो आहोत आणि आता CN टॉवर रिप्लेस ॲक्वेरियम, सो इकडे जायचं आपल्याला। आणि भक्तीला ही कॉफी ट्राय करायची आहे। या कॉफीचं नाव आहे अराबिका।
सूर्य एकदम तळपतोय आणि सीएन टॉवर बघ ती या साईडने. ह्या गो ट्रेन आहेत. उद्या आम्ही ह्याच ट्रेनने नायगरा जाणार आहोत. मस्त वाटतं एकदम बघायला. आता आम्ही आलो आहोत द डिस्टिलरी डिस्ट्रिक्ट आहे आणि मागच्या वेळी आम्ही नव्हतो आलो कारण की वेळ पण नव्हता आणि आमचा प्लॅन थोडा वेगळा होता. ही एक पूर्वी डिस्टिलरी होती आणि आता त्यांनी ह्याचं असं शॉपिंग मॉलमध्ये त्यांनी कन्व्हर्जन केलंय. आणि द ममन ओटावाचं तिकडे लू ममन. सो इकडे एक हार्ट आहे. आता इथे आम्ही थोडं फोटो सेशन करू आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला डिस्टिलरी दाखवतो. माझ्या ब्लॉगसाठी सुद्धा एक नवीन कॉन्टेंट मिळालंय. हा स्पायडर आहे पण ह्याचे 3च पाय आहेत आणि आपण जो ओटावाला बघितला त्याचे 5 पाय होते. पण मला माहित नाही ह्याचं काय आहे. लू ममन. ममन म्हणजे फ्रेंच मध्ये आई. म्हणजे मला माहित नाही असं का ठेवलं यांनी. पण ह्या एका जुन्या डिस्टिलरीला खूप चांगलं लुक दिलंय त्यांनी. थोडी हॅपनिंग प्लेस वाटते मस्त. खूप मस्त वाईब आहे आणि ऑलमोस्ट लास्ट आणि मला वाटतं इकडे त्यांची काहीतरी काऊबॉय थीम चालू आहे. तर त्यामुळे त्यांनी सगळीकडे असे गवताचं करून ठेवलंय. हो हा बघा इकडे टेबल बनवलाय आणि ह्या सगळ्या लॉक्सनी बनवलाय टेबल वेल्डिंग करून. काय बनवतील आणि काय नाही. आणि हा नाईट व्ह्यू. ही जी मध्ये पर्पल लाईट लागली आहे ती ॲक्च्युली त्यांची लिफ्ट आहे एलिव्हेटर. आणि हा खूप उंच असा सीएन टॉवर. रात्रीचे 9:15 वाजलेत. त्याच्यानंतर आम्ही नेथन फिलिप्स स्क्वेअरला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर आमचा जेवणाचा प्रोग्राम आणि होपफुली आम्ही 12 वाजेपर्यंत बाहेर असू. उद्या आईचा बड्डे आहे. इंडिया टाईमनुसार बड्डे सुरू झाला आहे पण आम्ही कॅनडा टाईमनुसार फॉलो करणार आहोत. मॅच चालू आहे. इकडे सगळे चेस खेळत आहेत आणि आज नेथन फिलिप्सला व्हिएतनामीज लोकांचा काहीतरी फेस्टिवल आहे. आम्ही त्या फेस्टिवलला आलो आहे. हे बघ टोरंटो साईन. आणि आता आमचा टास्क आहे की आम्हाला दोघींना शोधायचं आहे. त्यामुळे त्या दोघी तिकडे आहेत. बॉ करूया आपण त्यांना. ये दिसल्या. डिस्कशन चालू आहे डिनर काय करायचं आहे त्याचं. दिस इज गोइंग टू बी आवर डिनर प्लेस. फाईन डाईन आहे बघते. माहित नाही काय आहे. आता मला काही पण चालेल. विश सोडून बाकी सगळं आम्ही खाऊ. आणि यही दंडास आहे का आगे आवाज आहे. हा यही ना ये. आणि हे पुढे दंडा स्क्वेअर आहे. पण आम्हाला खूप जास्त भूक लागली म्हणून पहिली आम्ही पेट पूजा. मेक युअर इव्हेंट द इव्हेंट. वेटिंग आहे. ऐकलो टेन्शन नाही आहे. सगळ्यांना खूप भूक लागली आणि 12 वाजले आहेत. हे काय. अच्छा बर्थडे चॉकलेट. बर्थडे केक. बरोबर.